प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 20 सप्टेंबरचा भाग तुम्ही एन्जॉय करत आहात आणि आज मालिकेमध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट घडली आहे, ती म्हणजे प्रतिमा आत्याची वाचा खरंच परत आली आहे प्रेक्षकांनो, म्हणजे खरोखर परत आली आहे। और गोष्टी में मोठा ट्विस्ट भी आ गया है, अब क्या है वो देखते रहो। आता ही सायली, त्या प्रतिमा आत्या आणि हे रविराज तिघ जण निघालेले त्या अपघाताच्या रिक्रिएशनसाठी। पूर्ण आजी आपल्याला खूप भावुक झालेल्या दिसत आहेत, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि जशी छोटी तन्वी टा टा करत होती तशी ही सायली म्हणजे मोठी तन्वी टा टा करतीये। आता हे सगळे जण निघालेले आहेत बरं का प्रेक्षकांनो, आणि अगदी जाईपर्यंत टाटा दाखवलेले त्यांनी, ते म्युझिक वाजवलेलं आहे। म्युझिकचं तर विचारूच नका, आज प्रचंड म्युझिकल एपिसोड बघायला मिळणार आहे तुम्हाला, त्यामुळे मला जरा जास्ती बडबड करावी लागणार आहे। तर आता ही प्रतिमा त्या अशी जरा संशय आहे त्यांच्या मनामध्ये, टेन्शन आहे, अस्वस्थ झालेले आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्ती या पूर्णाजी अस्वस्थ झाल्या आहेत। काय होईल, कसं होईल, काय होईल असं चालू आहे सगळ्यांचं। आता बसल्या बाई त्या एकदाच्या गाडीमध्ये, आता त्या गाडीत बसत असतात तेव्हा ही सायली म्हणते, आई तू बाबाजवळ बस ना, मी मागे बसते। मग आता प्रतिमा त्या ऐकतात सायलीचं आणि पुढे बसतात। आजच्या पूर्ण भागाचा थरार त्यांनी असला जबरदस्त रंगवलाय ना प्रेक्षकांनो, की प्रेक्षकांना खिळवून ठेवायची जी ताकद आहे ना या मालिकेमध्ये, त्याबद्दल खरंच हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम। तर आता हे सगळे जण बसले बाबा गाडीत आणि धकली एकदाची गाडी, आणि हे सगळे जण म्हणजे बाकीचे जे उरलेले तिथे बघतायत, प्रतापराव, ह्या पूर्णाजी यांना पण जरा टेन्शनच आलंय, पण तरी सुद्धा आता हे सगळे शांतपणे वाट बघतायत पुढे काय होईल काय नाही याची। आता गाडी सुरू झालेली आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि सायली आता विचार करते की गाडीचा वेग एवढा वाढेल असं वाटलं नव्हतं मला, खरं तर कल्पना होती, पण आता रविराजांनी एकदम गिअरमध्ये गाडी आणलेली आहे, 3ऱ्या गिअरमध्ये, 4थ्या गिअरमध्ये, आणि खूप फास्ट गाडी चालवायचा प्रयत्न करतायत ते, जेणेकरून प्रतिमा त्याला आणखीन जरा काय म्हणता येईल ॲडव्हेंचर, थरार, तो भूतकाळ आठवायला मदत होईल ना। पण आता सायली अस्वस्थ झालेली असते, कारण गाडीचा स्पीड तिला चालत नाही ना जास्ती। ती विचार करत असते, मला या सगळ्याची कल्पना होती, पण आता हे सगळं धीराने घ्यायला हवं। तर आता हे सगळे जण बसलेले आहेत गाडीत, प्रतिमात्याची अस्वस्थता खूपच वाढलेली दिसते आपल्याला। इकडे या पूर्णाजी सारख्या बिचारे एरझाऱ्या मारतायत, गणपती बाप्पाकडे बघतायत, त्यांना प्रार्थना करतायत, लवकर घरी येऊ देत पोरं, असं काहीतरी चाललंय। म्हणजे यांचं विसर्जन अजून बाकी आहे बरं का प्रेक्षकांनो। आता विसर्जनाच्या वेळी नेमकं कोण ऍडमिट होतं ते बघूयात। तर हा सस्पेन्स त्यांनी भारीच रंगवलाय, एकीकडे पूर्णाजीच्या चक्रा, एकीकडे रविराजांचं गाडी चालवणं, आणि त्या प्रतिमा आत्याचं इकडे तिकडे म्हणजे असं अस्वस्थ चेहऱ्याने बघणं, कारण हे सगळं त्यांनी रंगवलंय। आधी तर त्यांनी पूर्णाजीच्या एरझाऱ्या दाखवल्यात आणि मग रविराजांचं गाडी चालवणं दाखवलंय। रविराज आता जरा स्पीडने गाडी चालवत आहेत आणि प्रतिमा आत्याला त्या स्पीडचा जरा त्रास होतोय, त्या वेगाचा त्रास होतोय, त्या आता खूपच अस्वस्थ फील करताय, म्हणजे अजून अजून आलंय प्रतिमा आत्याला। तर आता इकडे मात्र पूर्णाजी आता कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना अगं सगळं काही व्यवस्थित होईल ना ग। मग आता कल्पनाताई म्हणतात, हो पूर्णाई, अहो तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका आणि मनामध्ये असे वेडेवाकडे विचार आणू नका बरं। आता या पूर्णाई अजून टेन्शनमध्ये बिचाऱ्या। मग आता हे प्रतापराव म्हणतात, अगं पूर्णाई, रविराज आणि सायली आहेत ना प्रतिमा बरोबर, ते कशाला काही होऊ देतील प्रतिमेला, तू इतकं काळजी करू नको बरं। मग आता या पूर्णाई म्हणतात, हो रे प्रताप, बरोबर आहे तुझं, मला ना कौतुकच वाटतं रे त्या दोघांचं, प्रतिमाला बरं वाटावं म्हणून ते आपल्या जीवाची पर्वा करत नाहीये, पण दुसरीकडे मला त्यांची खूप काळजी वाटते रे प्रताप। प्रतापराव म्हणतात, अगं पूर्णाई, कशाला इतकी काळजी करतेस तू, अगं काहीच होणार नाहीये, ते येतील ना तेव्हा नक्कीच चांगली बातमी घेऊन येतील। कल्पनाताई म्हणतात, हो पूर्णाई, अहो आपण ना आता देवावर विश्वास ठेवूयात बरं। तर आता ह्या पूर्णाजी मग गणपती बाप्पाकडे पाहून नमस्कार करतात। आपण म्हणतो ना प्रेक्षकांनो, कायम ना पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे खरंच, म्हणजे निगेटिव्ह विचार मनात आले ना की आपोआप आपण डिमॉरलाइज होतो, म्हणजे त्यापेक्षा ना नेहमी आपल्या आयुष्यात सुद्धा सगळं काही चांगलंच होणार आहे या गोष्टीचा विचार करूनच सगळी कामं करत जावीत। असो, तर आता पूर्णाईने गणपती बाप्पांना नमस्कार केलाय आणि आता इकडे या रविराजांनी त्यांच्या गाडीचा स्पीड खूप वाढवलाय। आता एक एक गाड्या अशा येत आहेत जात आहेत आणि या प्रतिमा त्याला असं फ्लॅश 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 आठवायला लागलंय, ते सावल्या दिसायला लागल्या त्यांना, अशी इकडनं गाडी येत होती आपल्या अपघाताच्या वेळेला तिकडनं येत होती। आणि आज ना प्रेक्षकांनो, ट्रकचे जेवढ्या प्रकारचे भोंगे आहेत ना तेवढ्या प्रकारचे भोंगे तुम्हाला आज ठरलं तर मग या मालिकेमध्ये ऐकू येणार आहेत। मागणं हॉर्नचे आवाज येत आहेत, त्या ट्रकच्या ते पॉंग 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 पॉंग
पिंग 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 सगळे हॉर्न वाजव. या लोकांची दाखवायची कमाल असते ना प्रेक्षकांनो, केवढी मेहनत असते. म्हणजे बघा ना, आपल्याला 5-10 मिनिटाचा थरार दिसून जातो, पण या सगळ्यांना किती ते रिक्रिएट करावं लागतं. ते गाड्या मॅनेज करणं, ते सगळं दाखवणं, या सगळ्यांचे एक्सप्रेशन्स कमाल असते. खरंच कमाल असते. तर आता रविराजांनी जसं जसं गाडीचं स्पीड वाढवलाय तसं तसं या प्रतिमात्याला समोरच्या येणाऱ्या लाईट्सनी त्रास होत असतो. त्या अशा हात ठेवत असतात लाईट्स आलं की. बरं सायली का बरं हात ठेवलाय की समजे ना मला. म्हणजे तिला थोडी भूतकाळ आठवायचं असो. आता यांचा तमाशा तर तिसराच चाललाय. आता इकडे हिला काच घुसली पायात तर ही ओरडत असते त्या अर्जुनवरच, तू तुझ्या त्या पिऊनला ना काढून टाक अर्जुन बाहेर. काय किती काचा पडल्यात त्याला दिसत नाही का. आता अर्जुन म्हणतो, अगं थांब जरा तन्वी, मी बघतो ना, काच घुसली वाटतं तुझ्या पायामध्ये, बघू बरं मला. आता ही म्हणजे प्रिया म्हणते, अरे उजव्या पायामध्ये काच घुसली ना अर्जुन माझ्या. अर्जुन म्हणतो, अरे बापरे उजव्या पायात काच घुसली का. आता चैतन्य लगेच खाणाखुणा करायला लागतो त्याला. आणि मग अर्जुन म्हणतो, बघावं लागेल उजव्या. अरे बापरे उजव्या पायात काच घुसली का, बघतो थांब. आता हा लागली फर्स्ट एड बॉक्स घेऊन तिच्या समोर काय उभा आहे. आता लगेच ती हळू मग दुखतं करून ओरडत असते त्याच्यावर. अर्जुन म्हणत असतो, अगं थांब तन्वी, बघू तर दे ना मला. आता प्रिया ओरडत असते, अरे थांब अर्जुन, हात नको. अरे देवा, आता तिला काच घुसलीये तर ती पटकन काढावं लागेल ना. आता हा चैतन्य अर्जुनकडे बघतोय, अर्जुन चैतन्याकडे बघतोय. बघ अर्जुन बघ, अरे काच कुठे, ते जन्मखून कुठे. आता त्यानं तिचा पाय असा घेतलाय. आता पटकन असा करायचा ना प्रेक्षकांनो, किती टाइमपास करतात ते. असं तोंडापर्यंत घास नेतात आणि पटकन काढून टाकतात. आता बघा पुढे काय केलंय त्यांनी. आता अर्जुन नुसता बघत राहिलाय, ते पाय असा केला तसा केला त्यानं, पण अजून काही जन्मखून दिसली नाही. पण इकडे प्रतिमात्याला सगळं अख्खा भूतकाळ आठवलेला आहे. आता त्या प्रतिमात्याला एका त्या ड्रायव्हरची म्हणजे अशी छबी दिसते. जसं जसं ते टेम्पोचे आवाज यायला लागले ना, ट्रकचे आवाज यायला लागलेत ना त्यांना, तसं तसं त्यांना ते असे वेगवेगळ्या सावल्या दिसायला लागल्यात. आता ते रविराज त्या प्रतिमाकडे बघतात आणि विचार करतात, प्रतिमा अस्वस्थ व्हायला लागली आहे, म्हणजे नक्कीच तिला काही आठवतंय. बरं सायली काय एवढी हावभाव देतीये, मला तेच कळत नाहीये. बरं ठीक आहे, तिला फोबिया आहे का म्हणजे स्पीडचा वगैरे, पण हे तिचे जे हावभाव आहेत ना ते जरा मला विनाकारणच वाटले. म्हणजे ठीक आहे, ती नॉर्मल बसू शकली असती ना गाडीमध्ये. म्हणजे मला सायलीला नाव ठेवायचं नाहीये प्रेक्षकांनो, पण माझं काय म्हणणं आहे की आपण प्रतिमा आत्याचा भूतकाळ बघतोय ना, मग सायली का असं अस्वस्थ झालीये, म्हणजे मला तो प्रश्नच पडलाय. असो, कदाचित तिलाही भूतकाळ आठवत असेल. म्हणजे तिची मेमरी शार्प असून, म्हणजे शाबित असून सुद्धा तिला भूतकाळ आठवतंय, हे विशेष आहे. काय ना प्रेक्षकांनो, हा थरार नुसता रंगोलाय, म्युझिकल थरार आहे. त्यामुळे तुम्हाला माझी ही वायफळ बडबड आता जरा ऐकावीच लागणार आहे थोड्या वेळ. तर आता या प्रतिमा त्या टेन्शनमध्ये आहेत खूप, आणि ते मागणं आता एकदम जोरात लाईट आलेला आहे त्यांच्या तोंडावर. म्हणजे तो टेम्पो खूप जवळ आलेला आहे आणि आता या रविराजांनी अजून स्पीड वाढवलाय आणि मग त्या जोरात किंचाळतात, तन्वी. जोरात म्हणल्यावर असंच ओरडून दाखवावं लागेल ना तुम्हाला. तर आता सायली लगेच खुश झाली, हो बोलल्या प्रतिमा त्या बोलल्या. प्रेक्षकांनो, कमीत कमी 5 ते 6 मिनिटं तुम्हाला तो ओ ते पाहायला मिळणार आहे. म्हणजे ते जे चालवत आहेत ते गाडी, यांना त्रास होतोय. मग शेवटी त्या ओरडल्या बाबा एकदाच्या. आता ते रविराज खूप खुश होतात आणि म्हणतात, प्रतिमा तू बोललीस. सायली खूप खुश होते आणि म्हणते, प्रतिमात्या तुम्ही आता बोललात, तुम्ही तन्वी नाव घेतलं. मग आता प्रतिमात्यालाच नाही समजलं, अरे चा आपण असं कसं बोललो. मग त्या असं मानेने नुसतं होकार देतात त्या सायलीला. आणि रविराजांना तर परमोच्च आनंद झालेला आहे प्रेक्षकांनो, की फायनली त्यांच्या बायकोची वाचा परत आली आहे. जगातला पहिला आनंदी माणूस असेल हा, वाचा परत आल्यामुळे खुश झालेला. तर आता रविराज सायली सगळे गाडीच्या खाली उतरतात आणि मग रविराज म्हणतात, अगं प्रतिमा तू बोललीस, अगं तू आपल्या तन्वीचं नाव घेतलंस, अगं मला हाक मार ना, म्हण ना मला, रविराज म्हण ना. अरे देवा, यांचा जीव चाललाय त्याच्यासाठी. आता म्हणायला पाहिजे ना त्यांनी, आली ना त्यांची वाचा. त्या पण भावकावू लागल्या बरं का प्रतिमा त्या काही बोले ना. आता त्या नाही करू लागल्या मानेनं. आता त्या सायलीला टेन्शन आलं ना, ती म्हणते, प्रतिमा काय झालं, अहो तुम्ही असं हातवारे करून का बोलताय, अहो तुम्हाला बोलता येते ना, मग आता बोला ना. प्रतिमा अहो बोला ना, अहो तुम्हाला येते ना बोलता. टेन्शन नका घेऊ प्रेक्षकांनो, त्यांना बोलता येतंय. फक्त ते लहान लेकरू जेव्हा पहिल्यांदा बोलायला लागतं ना, तेव्हा त्याला काही शब्दच फुटतात. तसं झालंय प्रतिमा त्याचं. आता हळूहळू गाडी गिअरमध्ये आहे त्यांची, आता थोडीशी सुटेल सुसाट. तर आता हे रविराज म्हणतात, अगं सायली थांब, अगं आत्ता नको बोलायला लावू तिला, आपण आनंदाच्या भरात विसरून गेलोय की तिला आत्ताच बोलता येतंय ना. थांब, आपण आत्ता नको बोलायला लावू त्यांना.
सायली म्हणते, अहो रविराज काका, पण त्या बोलल्या या अर्थी त्यांची वाचा परत आली आहे ना. मी म्हटले होते ना प्रतिमा आत्या तुम्हाला, यातून काहीतरी चांगलंच होणार बघा, आणि ते खरंच झालंय. आता ती सायली एवढी खुश झाली आहे की विचारूच नका. आणि प्रतिमा आत्यांना जरा कन्फ्युजन आहे अजून, पण ठीक आहे, सायलीसाठी ते आता स्माईल करतात आणि सगळं काही छान झालंय असं तिला भासवतात. आता सायली पटकन बिलगते त्यांना, आणि आता ही सायली म्हणते, प्रतिमा आत्या, हा अपघात तुम्हाला इतका खरा वाटला का की तुम्ही मला तन्वी अशी हाक मारली? नाही म्हणजे मला तन्वी हाक मारण्यामागे काही वेगळं कारण होतं का तुमचं? प्रतिमा त्या, बरोबर बोलते ना मी? म्हणजे तुम्हाला मला तन्वी हाक मारण्यामागे काही वेगळं वाटलं का? म्हणजे काही वेगळं कारण होतं का तुमच्या मनामध्ये? हा प्रश्न ना त्यांनी उगा आपलं सस्पेन्स वाढवायला टाकलाय, सायलीचा प्रश्न. मग आता रविराज म्हणतात, अगं सायली, अगं हा काय प्रश्न आहे? अगं आपण नाटक करतच होतो ना, म्हणजे तू तन्वी असल्याचं, म्हणून ती तन्वी म्हणली असेल तुला. आणि प्रतिमा, तू नको हं काळजी करूस, तुला तन्वी भेटणार आहे, नक्की भेटणार आहे. आपण जेव्हा घरी जाऊ ना तेव्हा ती तुझीच वाट पाहत राहिलेली असेल. म्हणजे तुला वाचा आली आहे आणि तुला पहिला शब्द तन्वी हा आठवलाय, म्हणजे तिला फार आनंद होईल ग आपल्या तन्वीला. तू पहिला शब्द तन्वी उच्चारलायस. पण प्रतिमा आत्याच्या चेहऱ्यावर मला असंख्य प्रश्न जाणवत आहेत. तर आता हे रविराज म्हणतात, प्रतिमा अगं तू काळजी करू नकोस, आपली तन्वी घरी वाट बघत असेल ग. तर आता ही सायली काय म्हणते बघा. आता मला असं वाटलं हिने उगाच स्वतःचा मोठेपणा करून घेतलाय या वाक्यामध्ये. ती म्हणते की रविराज काका, प्रतिमा आत्याने मला तन्वी म्हणून हाक मारली आहे ना, हे तुम्ही प्लीज प्रियाला नका हं सांगू. नाही म्हणजे प्रतिमा आत्याने चुकूनच हाक मारली आहे मला ही अशी, म्हणजे प्रियाला हे असं आवडणार नाही. प्रतिमा आत्याने मला तन्वी म्हणून हाक मारलेलं. मग आता बोलल्या बाई त्या प्रतिमा आत्या, असं हळूच बोलतात त्या, घसा बसल्यावर कसं बोलतं कोणी, तू, सायली आणि तन्वी असं म्हणतात, फक्त एवढे 3 शब्द बोलतात त्या. मग आता सायलीला फार आनंद होतो, बोलल्या बोलल्या प्रतिमा आत्या बोलल्या. पण प्रेक्षकांनो, आता इथून पुढे आला एक मोठा जबरदस्त ट्विस्ट. आता या प्रतिमा त्या सायलीला तर म्हणतात की तू सायली आहे, पण तन्वी मला आठवतच नाही. अरे देवा प्रेक्षकांनो, मी सांगू का, म्हणजे मला राहवलं नाही जाते. मला असं वाटतंय ना प्रतिमा त्या कसलं तरी नाटक करताय, म्हणजे त्यांना कदाचित आठवलं असेल पण त्या हे रिव्हील नाही होऊ देते. आता हे रविराज म्हणतात, आठवत नाही? अगं असं काय करतेस प्रतिमा? आता त्या हातवारे करून बोलायला लागल्या बरं का. मग ते रविराज म्हणतात, अगं प्रतिमा, अगं आठव, अगं आपलं कुटुंब खऱ्या अर्थाने आता पूर्ण झालंय. अगं प्रतिमा असं काय करतेस? तुला तन्वी आठवत नाही का? अगं आपलं घर, आपला संसार, अगं तुला आठवतंय ना प्रतिमा सगळं? अगं प्रतिमा आठव ना, आठवतंय ना? आता रविराजांना असं वाटतंय की सगळं पटकन लक्षात यावं यांच्या, साहजिक आहे म्हणा प्रेक्षकांनो, बिचाऱ्यांनी एवढी वर्ष बायकोची वाट पाहिली, कुठला नवरा थांबतो. तर आता या प्रतिमा त्या नाहीच म्हणत असतात की मला काहीच आठवत नाही, आणि त्या खूप अस्वस्थ झाल्यात पुन्हा. सायली म्हणते, काय झालं प्रतिमा त्या, काय होतंय तुम्हाला? अहो हा किती आनंदाचा क्षण आहे प्रतिमा त्या, तुमची वाचा परत आली आहे, तुम्हाला तुमचं भूतकाळ आठव. प्रतिमा त्या, अहो पूर्णाजीनं किती आनंद होईल, तुम्हाला सगळं आठवतंय, तुमची वाचा परत आली आहे. पण आता या प्रतिमा त्या तिला खाणाखुणा करून म्हणत असतात की नाही मला काहीच आठवत नाहीये आता, फक्त माझी वाचा परत आली आहे. बरं हे त्या फक्त खाणाखुणा करूनच सांगतात आणि बोलून दाखवत नाहीये. त्यामुळे सायलीला टेन्शन आलं ना. आता ती म्हणते की काय म्हणजे तुम्हाला काहीच आठवत नाहीये? आता त्या म्हणत असतात, नाही मला नाही आठवते, मला काहीच आठवत नाहीये, का बरं आठवत नाहीये, काही समजेना, असं त्या खाणाखुणा करून सायलीला सांगत असतात. आता सायलीला पुन्हा टेन्शन आलं की अरे देवा हे काय चाललंय, म्हणजे गाडी धक्क्याला लागली आहे पण अजून आत्ताशी ती स्टार्ट झाली आहे, म्हणजे आता पुढे अजून हळू प्रतिमा त्याला सगळं आठवणार आहे प्रेक्षकांनो, त्यामुळे डोंट वरी. आता हे रविराज म्हणतात, असं काय करतेस प्रतिमा, तुला आठवत का नाहीये ग? अगं मी आठवतोय का तुला? बघ माझ्याकडे. प्रतिमा, अगं मला नाही ओळखलंस पण मग पूर्णाई, अर्जुन, प्रताप हे चेहरे आठवतात का ग तुला? पण प्रतिमा त्या नाहीच म्हणत असतात मानेने. आता ते रविराज म्हणतात, असं काय करतेस ग प्रतिमा, अगं आठव ना, अर्धी खिंड लढवून आपण इथे आलोय ग, आता सगळं झालं, आठवलं तुला की, प्लीज प्रतिमा आठव ना. मग आता लगेच सायली म्हणते, थांबा रविराज काका, हे बघा यांना आठवत नाही ना, त्यात यांचा काही दोषच नाहीये. आता त्या प्रतिमा त्या बिचाऱ्या रडवेल्या झाल्यात. सायली म्हणते, तुम्हीच म्हणालात ना काका आता की आपण जास्ती घाई करतोय, म्हणजे आत्ता त्यांना काही आठवत नाहीये तर ठीक आहे ना, त्या आत्ता एक शब्द बोलल्यात, आपण त्यातच आनंद मानूया. आणि आज या जसं बोलू शकल्यात ना, तसंच
कधी ना कधी त्यांना सगळं आठवेल. चला, वाईटातून काहीतरी चांगलं होतं, म्हणजे यांनी अपघाताचं रिक्रिएशन केलं खरं, पण त्यातनं या प्रतिमात्याची वाचा तर परत आली आहे ना. आता सगळे एपिसोड खरंच बघण्यासारखे असतील प्रेक्षकांनो, कारण हळूहळू एक एक गोष्ट ते रिव्हील करताय. एकदम कसं रिव्हील करतील ते, शेवटी त्यांना मालिका चालवायची आहे की नाही. आणि त्यातल्या त्यात कालचा आणि आजचा थरार तर त्यांनी बेस्ट दाखवलाय. तर आता या प्रतिमात्यांच्या चेहऱ्यावर पण एक समाधान आहे. आता रविराज म्हणतात, हो ना, आज कितीतरी वर्षांनी प्रतिमाचा आवाज माझ्या कानावर आलाय ग. सायली, मी इथून पुढे कधी म्हणणार नाही की या जगात देव नाहीये. मी कदाचित देवाला पाहिलं नसेल, पण मी आज देवाला ऐकलंय, माझ्या कानाने ऐकलंय. आता सायली म्हणते, प्रतिमात्या, आपण घरी जाऊयात ना, सगळे आपली वाट बघत असतील. अहो, पूर्णाजीने तर देव पाण्यात ठेवले असतील. मग आता रविराज म्हणतात की सायली, मी ना पूर्णाईला कळवतो पटकन. आता सायली म्हणते, नाही नाही रविराज काका, अहो फोन नका करू, ही बातमी फोनवर द्यायसारखी नाहीये. अहो, पूर्णाईला थेट आपल्या प्रतिमात्याचा आवाज ऐकू द्या ना, समोरासमोर. म्हणजे थोडक्यात काय, सायलीला सरप्राईज द्यायचंय. तर आता रविराज म्हणतात, बरं आपण तसंच करूया. आणि आता हे सगळेजण पुन्हा गाडीमध्ये बसलेत. खरं तर प्रेक्षकांनो, मला असं वाटलं होतं की या प्रियाला कळेल, महिपत त्या ॲक्सिडेंटमध्ये काहीतरी विघ्न आणेल, पण ठीक आहे, हे त्यांनी जरा सुखरूप दाखवलं. छान वाटलं हे सगळं अर्थातच. तर आता हे सगळेजण निघालेलेत घरी यायला. तर इकडे पूर्णाजी यांची वाटच बघत असतात आणि इकडे प्रियाचं काहीतरी तिसरंच नाटक चालू असतं. तिच्या पायात घुसलेली असते काच. आता अर्जुन म्हणत असतो, अगं तन्वी, तुझा पाय वर घे ना, मला दिसतच नाहीये, तुला कुठे लागलंय. अर्जुनला ती जन्मखून पाहायची आहे, पण ही बनेल प्रेक्षकांनो. मला वाटलंच होतं ही काही जन्मखून दाखवणार नाही, पण हा, अर्जुन पण बनेल, कारण आता तो ती जन्मखून पाहिल्याशिवाय राहणार नाहीये. फक्त आता ते कधी दाखवता येत नाही ते बघूया. तर आता अचानक या चैतन्याच्या मोबाईलवर सायलीचा फोन येतो आणि तो सांगतो अर्जुनला, अरे सायली वहिनी मला का फोन करतीये. आता प्रिया म्हणते, झालं, हिला ना सगळीकडे कडमडायचं असतं. काय रे अर्जुन, तुझी बायको काय वॉच ठेवते का रे आपल्यावर. अर्जुन म्हणतो, अगं बरं थांब. अरे चैतन्य, सायलीचा फोन कट कर बरं. तन्वीच्या पायाला लागलंय ना, त्याला ती जन्मखून पाहायची असते आधी. आता तो म्हणत असतो, बघू तन्वी, पाय वर कर, काच काढावा लागेल. एवढ्या हळूहळू त्यानं पाय वर घेतलाय ना प्रेक्षकांनो, मुंगी पण पटकन चालली. तो पायवर घेतो, पुन्हा त्या सायलीचा फोन येतो. चैतन्य म्हणतो, अरे सायली वहिनीचा फोन आलाय अर्जुन, काहीतरी महत्वाचं असेल, म्हणूनच तर त्या सारखं फोन करताय ना. थांब, मी पटकन फोन घेतो. आता चैतन्य म्हणतो, हां वहिनी बोला. आता सायली म्हणते, अहो चैतन्य भाऊजी, हे तुमच्यासोबत आहे का, आणि त्यांचा फोन का बंद येतोय, मला त्यांच्याशी बोलायचंय. आता ती रडत बोलतीये बरं का चैतन्याशी. चैतन्य म्हणतो, काय झालं वहिनी, रडताय का तुम्ही, काही प्रॉब्लेम झालाय का. आता लगेच अर्जुनचा जीव कासावीस होतो. सायली रडते आणि तो पटकन चैतन्याच्या हातातनं फोन घेतो आणि म्हणतो, हॅलो, काय ग, काय झालं, का रडतेस तू. पण आता प्रियाकडे बघून असं रूडली ॲक्शन देतोय तो सायलीशी बोलताना. मग आता सायली रडायला लागते. मग आता अर्जुनला अजून टेन्शन येतं, काय झालं सायली, अगं सांग ना, का रडतेस तू, काही प्रॉब्लेम झालाय का घरामध्ये. आता प्रिया अशी निरखून ऐकत असते बरं का. आणि मग तिच्या डोक्यात प्रकाश पडलाय, अरे देवा प्रिया, अगं तू जरा बेडी आहेस का. अगं अर्जुनने जर तुझा पाय पाहिला असता तर त्याच्यावर तर सायलीसारखी जन्मखूण आहे ना, ती तुळशीपत्राची, अर्जुनला ती कळली असती तर. इकडे अर्जुन सायलीला सारखा म्हणत असतो, काय झालंय सायली, अगं बोलशील का मला, काय झालंय, तू का रडतेस. आता सायली त्याला म्हणते, अहो मी तुम्हाला एवढंच सांगते की तुम्ही लवकरात लवकर घरी या, एवढंच बोलू शकते मी. आता तो अर्जुन म्हणतो, सस्पेन्स का क्रिएट करतेस तू, आज सांगून टाकायचं ना कशाला फोन केला. आता आजकाल फोनचे पैसे पण फ्री आहेत, म्हणजे कॉल फ्री आहेत ना. तर आता अर्जुन म्हणतो, अगं पण मग तू सस्पेन्स का क्रिएट करतेस, बोल ना काय झालंय ते. मग सायली म्हणते, तुम्हाला इतकंच सांगेल मी की प्रतिमा आत्याबद्दल ना खूप चांगली बातमी आहे, तुम्ही या लवकर घरी, आत्ताच्या आत्ता निघा. आता अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य, म्हणजे त्याने फोन ठेवलाय आता, बरं थोडक्यात सांगायचं ना, अहो लवकर या, प्रतिमा आत्याबद्दल सरप्राईज आहे. मग आता अर्जुन फोन ठेवतो आणि म्हणतो, अरे चैतन्य चल घरी पटकन. सायली म्हणते की प्रतिमा आत्याबद्दल काहीतरी गुड न्यूज आहे. आणि आता या प्रियाची ट्यूबलाईट जळली आहे जरा, आणि ती विचार करते, बापरे बाप, या प्रतिमाची मेमरी परत आली का काय.
नाही 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 नाही, हे खूप घाणेरडं स्वप्न आहे, मला उठवा, मला कोणीतरी उठवा. आता अर्जुन तिच्याकडेच बघत असतो आणि हिला आलेलं असतं टेन्शन. प्रेक्षकांनो, आता प्रियाची 7:30 चालू झाली आहे असं काहीतरी दिसतंय खरी. बघूयात आता पुढे काय काय तमाशे घडतायत, काय काय दाखवतायत. पण आजचा एपिसोड छान होता प्रेक्षकांनो, त्यामुळे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पण आता पुढच्या भागामध्ये जास्ती मोठा धमाका होणार आहे असं की आता या पूर्णा जे टेन्शनमध्ये आलेले असतात त्या म्हणत असतात, प्रताप फोन कर बरं सायलीला, काय घडतंय तिथे आपल्याला कळायला नको का? मग आता तेवढ्याच सायली येते दाराशी आणि म्हणते, थांबा बाबा. मग पूर्णाजी म्हणतात, काय ग सायली, कुठे होतात किती वेळ? पूर्णाई आता पुढे काही बोलणार तेवढ्यात त्यांना आवाज येतो पूर्णाई, आणि तो आवाज असतो प्रतिमा आत्याचा. आणि आता हे अर्जुन, प्रिया, चैतन्य सगळेचे सगळे तिथे आलेले आहेत. प्रियाच्या तोंडावर 12 वाजलेले आहेत प्रेक्षकांनो. आता मात्र पूर्णाजीला पूर्णाई अशी हाक ऐकू येते आणि प्रतिमा आत्या समोर येतात. आता मात्र पूर्णाजी म्हणतात, प्रतिमा अगं, ही हाक ऐकायला 12 वर्षापासून तरसले होते ग मी, तू मला हाक मारलीस बेटा. पूर्णाजी त्यांनी खूप इमोशनल झालेल्या दाखवल्या तर प्रेक्षकांनो. त्या प्रतिमा आत्या जशा जवळ येतात तशा पूर्णाजी म्हणतात, प्रतिमा अगं, तुझी हाक ऐकण्यासाठी मी आतुर झाले होते ग, किती वर्षांनी तू मला पूर्णाई अशी हाक मारलीस. आणि पूर्णाजी प्रतिमा आत्याला घट्ट मिठी मारतात. चला प्रेक्षकांनो, काहीतरी चांगलं झालंय ना, एक स्टेप आपण पुढे गेलोय ना, हळूहळू हा थरार सगळा बघायला मजाच येणार आहे आपल्याला. आजचा भाग खरंच खूप छान होता. आता पुढे काय काय प्रियाची गंमत घडते, कसं या प्रतिमा आत्याला आठवतं ते बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. आजचा भाग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नक्की करा. आणि कसा वाटला मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.